ओम श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. आज आपण बोलणार आहोत गुरुदीक्षावर, की गुरुदीक्षा नेमकं असती कशी, कशा पद्धतीनं पूर्ण गुरुदीक्षा असते. आपल्याला जी प्राप्त होती ती गुरुदीक्षा नसतीच. म्हणजे गुरुदीक्षाचा सुरुवातीचा पडाव असतो. सुरुवातीच्या पडावामध्ये काय असतं या, की बहुतांश लोक जे आहेत ती जी दीक्षा घेतात तर ती गुरुदीक्षा नसतीच. ती असती एक सुरुवातीचा पडाव, पूर्ण गुरुदीक्षा नसती. तर काय असते या गुरुदीक्षा म्हणजे काय पूर्ण ते सांगतो. गुरुदीक्षामध्ये सुरुवातीचा पडाव असते, ज्या पडावामध्ये आपण फळं, फुलं, हार, धूपबत्ती, तूप, दिवा, दक्षिणा, दही, दूध वगैरे ते इत्यादी घेऊन जातो. गुरुची सेवा करतो, गुरुचे पाय वगैरे धुतो, त्यांना फुलं हार हे ते घालतो. त्याच्यानंतर त्यांना धूपदीप दाखवतो. त्याच्यानंतर दिव्या आरती त्यांची करून घेतो, त्यांना दक्षिणा ठेवतो आणि मग गुरु त्यांच्या मांडीवर घेतो आणि आपले कान फुकतो. ठीक आहे, हे पहिला पडाव. त्याच्यानंतर एकावेळेस गुरु काय करतो की कान मंत्र देऊन टाकतो. गुरुमंत्र नसते ते कानमंत्र असते. कानमंत्र दिल्याच्या नंतर दुसरा पडाव येते गुरुमंत्राचा. गुरुमंत्र कसा असतो की त्याच्यामध्ये संकल्प घेण्यात येत असते की आजपासून जे फलाने फलाने व्यक्ती आहेत ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य झालो आहे, अशा पद्धतीने ते संकल्प असते. आणि ते संकल्प झाल्याच्या नंतर त्या संकल्पामध्ये ते उच्चारण झालेलं असते की ह्या म्हणजे आज मला इथं गुरुमंत्र भेटणार आहे आणि त्या गुरुमंत्राचा उल्लेख त्या संकल्पामध्ये करण्यात येते गुरुद्वारा. आणि मग ते गुरुमंत्र आपल्याला भेटते. मग ते गुरुमंत्राची मग आपल्याला काय करावं, एक साधना देतात गुरु त्या टायमामध्ये. ती 1 वर्ष चालती, 2 वर्ष चालते, 3 वर्ष चालती. मग ती साधना जशी पूर्ण झाली की मग त्या साधनाचं होते हवन.